डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे, हो आपण स्थानापन्न व्हावं। लागलीच या ठिकाणी कुमारी साक्षी श्रावण कसबे कृपया आपल्या समोर साक्षी श्रावण कसबे आपले विचार व्यक्त करते। कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। कुमारी साक्षी बाळा सुरुवात करा। सर्वांना माझी नम्र विनंती आहे की सर्व मातंग बंधूंनी शांतपणे बसून संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पवित्र पावन झालेल्या आजच्या विशेष सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। माझे नाव साक्षी श्रावण कसबे, मी धाराशिव जिल्ह्यातील बागुले येथील लघुकन्या। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा। अरे आवाज येत नाहीये लहू बांधवांनो, आवाज येत नाहीये तुमचा। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय लहूजी, जय लहूजी। अरे आरक्षण आमच्या हक्काचं, मोठ्याने बोला। अरे आरक्षण आमच्या हक्काचं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा। महिला वर्ग, सकाळी पोहे खाल्ले नाहीत काय तुम्ही? मोठ्याने बोला महिला वर्ग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा। या व्यासपीठासमोरील जे कॅमेरामॅन आहेत, ज्या अधिकृत कॅमेरामॅन आहेत तेवढ्यांनीच थांबावं। बाकी सर्वांना विनंती आहे की ही ताई एवढ्या पोटतुडकीने या ठिकाणी बोलते तर तिचं ऐकण्यासाठी एवढा समाज मागे आहे, त्यांना दिसत नाही। सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे, आपण अधिकृत जे कॅमेरामॅन आहात तेवढ्यांनी या ठिकाणी समोर थांबावं। बाकीच्यांनी जागा रिकामी करा आणि पाठीमागच्या लोकांना, जे काय बसलेले आहेत त्या लोकांना स्टेज व्यासपीठावर काय चाललं ते कळू द्या। सर्वांना माझी नम्र विनंती आहे की येथील सर्व व्यवस्थेची। हॅलो, लहूजी शक्ती सेनेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय लहूजी, जय लहूजी। आधुनिक फकीरराव सोमनाथभाऊ कांबळे साहेबांचा, आधुनिक फकीरराव सोमनाथभाऊ कांबळे साहेबांचा। विष्णू भाऊ कसबे तुम आगे बढ़ो, विष्णू भाऊ कसबे तुम आगे बढ़ो। धन्यवाद। लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय लहूश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांना विनंती आहे या ठिकाणी आपण स्टेजवर यायचंय। भावना विनंती आहे, भावनाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की भावना स्टेजवर घेऊन या।
थोरला भाऊ हुशार चाणाक्ष बापाचं सगळं ऐकून तो मोठा झाला शहाणा झाला आणि सगळा कारभार आपल्या हाती घेतला पण धाकट्याला हे कळालं नाही आणि जेव्हा धाकट्याला हे कळालं तेव्हा उशीर झाला होता पण आता धाकटा त्याचा हक्क मागतोय त्याचा हक्क मिळण्यासाठी तो आता पेटून उठलाय तरी मायबाप सरकाराकडे तो गाऱ्हाणा घालतोय मी इथे उपस्थित सर्व बांधवांना एवढंच सांगेन नीट ऐका हा आपला बाप एकच आहे काय तर आपला बाप एकच आहे म्हणून मागाचं लेकरू नेक आहे हे लक्षात ठेवा आपला बाप एकच आहे म्हणून आपला बाप एकच आहे म्हणून मागाचं लेकरू नेक आहे मी सरकारला फक्त एवढंच सांगेन की जरी धाकट्याला जरी हे सगळं कळायला उशीर झाला असला तरी धाकटा त्याचा हक्क मागतोय त्याचा हक्क मिळण्यासाठी तो आता पेटून उठलाय तरी मायबाप सरकाराकडे तो गाऱ्हाणा घालतोय मी इथे उपस्थित युवकांना एवढं सांगेन की जुल्म की साये में लफ्ज खोलेगा कौन जुल्म की साये में लफ्ज खोलेगा कौन और हम ही चुप रहे तो बोलेगा कौन और हम ही चुप रहे तो बोलेगा कौन म्हणूनच गप्प बसू नका आपल्याला या आरक्षणाची लढाई जिंकायची आहे आपल्याला या समाजात बोललं पाहिजे आपल्या समस्या मोठ्या ताकदीने सरकारकडे मांडल्या पाहिजेत वक्त बहुत कम है जितना दम है लगा दो कुछ लोगों को मैं जगाती हूँ कुछ लोगों को आप जगाओ कारण तुम्हाला तर माहितच आहे रात्र आणि दिवस वैराची आहे म्हणून मी धाराशिवच्या मोर्चाकडून सरकारला फक्त एवढंच सांगेन की लवकरात लवकर अनुसूचित वर्गीकरण करा नाहीतर तुमची गाठ या धाराशिवच्या मातंगाशी आहे हे लक्षात ठेवावं आणि या राज्यातील सुद्धा मातंगाशी आहे हे सरकारनं लक्षात ठेवावं शेवटी सर्वांनी माझ्यासोबत घोषणा द्यायची आहे आणि हो आपला आवाज एवढा मोठा आला पाहिजे की अख्खा धाराशिव या लहू गर्जनेने हादरला पाहिजे बोला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय लहूजी जय लहूजी अरे आरक्षण आमच्या हक्काचं अरे आरक्षण आमच्या हक्काचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय लहूजी जय भीम जय शिवराय धन्यवाद खूप खूप धन्यवाद साक्षी गगनालाही तुझा आवाज भिडावा एवढी बहुसंख्या असलेली ही जनसंख्या या ठिकाणी तू मंत्रमुग्ध करून सोडलीस या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय अभिमानजी पेठे साहेब लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हाध्यक्ष लसा कमय यांना विनंती करतोय या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं हॅलो अमित गोरके माननीय अभिमानजी पेठे साहेब यांना विनंती आहे हॅलो 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 सर्वांनी शिस्तप्रिय मोर्चा आपला चांगला झालेला आहे सर्वांनी शांततेने मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे सर्वांनी घोषणा द्यायच्या आहे अध्यक्ष तिकडे लवजी वस्तात सर्वांचा अध्यक्ष तिकडे लवजी वस्तात सर्वांचा डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की लहूजी जय लहूजी जय भीम जय शिवराय आजच्या या
मोर्चाच्या प्रसंगी या ठिकाणी जमा झालेले सर्व मान्यवर तसेच आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, लहुजी साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्वांना मी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आपण जे जमा झालो या ठिकाणी सर्व मातंग समाज असतील, तत्सम समाज असतील, आरक्षण उपवर्गीकरणातील सर्व जाती असतील, या सर्वांनी एकच आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे. या आक्रोश मोर्चाला उपस्थित असणारे माननीय आमदार अमित बोरके साहेब, आमदार सुनील कांबळे, आमदार सुधाकर बालराव साहेब, माननीय माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माननीय विष्णुभाऊ कसबे, माननीय डॉक्टर अंकुश गोतावळे, सुकुमार कांबळे साहेब, अजिंक्य तांदणे साहेब, राजेश घोडे साहेब, रामचंद्र भरांडे साहेब, मारुती वाडेकर साहेब, प्राध्यापक भगवानराव वाघमारे साहेब, गणपत भिसे साहेब, नगिनाताई कांबळे, कछू सगट, विलास लोंढे, रोहित कलसे, किशोर साठे, संदीपान जोंबडे, जोशीलाताई लोमटे, दत्ता मस्के, इथं खूप दूरून आलेले पाहुणे इथं जमलेला हा विराट जनसमुदाय, हा विराट समुदाय या ठिकाणी अनुसूचित जातीमधील जे आरक्षण आहे ते आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं म्हणून या ठिकाणी खूप दूरून आलेले प्रत्येक संघटनेचे लहुजी शक्तिसेना असेल, आधुनिक लहुजी शक्तिसेना असेल, लहुजी साळवे कर्मचारी असेल आणि तसेच बहुजन रयत परिषद असेल, त्याच्यानंतर अनेक अशा प्रकारचे संघटनेचे DPI वगैरे सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि एवढंच मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण आलो ते महाराष्ट्र शासनाच्या कानापर्यंत आपली मागणी जावी किंवा हा आक्रोश जावा, आवाज जावा की अनुसूचित जातीमधील आरक्षण उपवर्गीकरण जे आहे ते तात्काळ लागू करावं आणि आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा की जेणेकरून हा अनेक वर्ष जवळजवळ 80 वर्ष हा मागासलेपणामध्ये पिचलेला हा समाज अनुसूचित जातीमधील हा म्हणजे जवळजवळ 59 जाती यामधील आहेत. या 59 जातीपैकी काहींना आरक्षणाची माहिती देखील नाही. ही माहिती व्हावी, यांना आरक्षणाचा लाभ मिळावा, लाभ वंचित जे आहेत यांना लाभ मिळावा एवढ्यासाठीच आहे महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रभर आंदोलनाची या शासनानं खरोखरच म्हणजे नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आरक्षण लागू करावं आणि हा समाजामध्ये एक कामा नाही की आमच्यामध्ये फूट पडेल. फूट पडण्याचं काही कारण नाही. आजपर्यंत आमच्या या समाजामध्ये अनेक वर्षे पिंगलेले आहेत, पिचलेले आहेत. म्हणून मी अशी विनंती करतो की या महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा. एवढंच बोलतो मी आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. हॅलो, खूप खूप धन्यवाद. सन्माननीय प्रमुख मार्गदर्शकांना व सर्व आमचे नेते यांना संयोजकाच्या वतीनं एक नम्रपणे विनंती आहे की धाराशिव मध्ये हा मोर्चा आपल्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या मोर्चामध्ये आपण मार्गदर्शन करत असताना कुठल्याही जाती समाजावर टीका टिप्पणी न होता, कुठल्याही महापुरुषावर टीका टिप्पणी न होता आपलं मार्गदर्शन करावं ही संयोजक समितीच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आता यानंतर ना सन्माननीय सचिन भाऊ साठे यांना नम्र विनंती करतो आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण विचार मंचाला संबोधित करावं. प्रेक्षक या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आहेत. सन्माननीय सचिन भाऊ साठे. सगळ्यांनी थोडा गोंधळ कमी केला तर मला वाटतंय की निश्चितपणे आपल्या सगळ्या समाज बांधवांची भूमिका हे एकमेकाच्या कानापर्यंत जाईल. आपण सगळ्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि कुठलीही सत्ता, संपत्ती किंवा कुठलाही पाठिंबा नसताना सुद्धा मातंग समाज. हॅलो विष्णुभाऊ,
तुम्हाला विनंती करतो मी, तुम्ही स्टेजवर याव. या भाऊ 2 मिनिटात तिकडे वर या. कुठलीही सत्ता संपत्ती आणि कुणाचाही पाठिंबा नसताना मातंग समाज ज्या पद्धतीनं या सगळ्या लढाईमध्ये ताकदीनं उतरलाय हे पाहून फार समाधान वाटतंय. असाच एक मोर्चा लातूरमध्ये आयोजित केला होता, पण लातूरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं लोक आले होते की त्या सगळ्या लोकांना या विचार मंचावर असलेल्या नेतृत्वांची भूमिकाच ऐकायला मिळाली नाही असं मला त्या ठिकाणी दिसलं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी शांत बसलं पाहिजे आणि या सगळ्या नेत्यांना तुम्ही नीटनेटक्या पद्धतीने ऐकलं पाहिजे. हा सामाजिक ठराव आहे. या विचार मंचावर बसलेला प्रत्येक माणूस त्याचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना ऐकायचा आहे. बांधवांनो, अलीकडे आता सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सोहळा आहे आणि मला संध्याकाळी कोल्हापूरला जयंतीला जायचंय आणि मी पहिल्यांदा तुमच्याशी व्यक्त होऊन पुढे जातोय. आणि आपल्या सगळ्यांना आरक्षणाची भूमिका माहित आहे, आरक्षण का गरजेचं आहे हे सुद्धा माहित आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलोय. गेल्या अनेक दिवसापासून प्रचंड मोठ्या ताकदीचे मोर्चे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होत आहेत आणि हे मोर्चे होत असताना इथल्या शासनानं त्याची नोंद घेतली पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून न्याय दिला पाहिजे या भावनेने हे मोर्चे होत आहेत. या मोर्चामध्ये सर्व समाज बांधव मोठ्या ताकदीनं आहे, माता भगिनी सगळ्या मोठ्या ताकदीने यामध्ये उतरलेले आहेत आणि आम्हाला पत्रकार बांधवांचं मोठं समर्थन या निमित्तानं मिळतंय. पोलीस बांधवांची सुद्धा भूमिका आपल्याला समर्थनाची आहे. बांधवांनो, मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही, पण या विचार मंचावर अनेक मान्यवर बसलेले आहेत. सगळ्यांची नावं वेळेच्या अभावानुसार घेत नाहीये, सगळीच मोठी मान्यवर बसलेले आहेत. या आरक्षणाच्या माध्यमातून गेल्या 60-70 वर्षापासून ज्या पद्धतीचा विकास आपल्या सगळ्यांचा व्हायला अपेक्षित होता, तळागाळातल्या लोकांना न्याय मिळणं अपेक्षित होतं, पण तसं होताना दिसलेलं नाहीये. आणि म्हणून ही पासून आत्ताच्या दशकामध्ये नाही तर गेल्या 40 वर्षापासून ही मागणी घेऊन मातंग समाज ताकदीनं पुढे येताना दिसतोय. सुप्रीम कोर्टाची लढाई आपण जिंकलेली आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आपल्या बाजूला लागू झालेला आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला मान्य करून तेलंगणामध्ये आणि 5 राज्यामध्ये, इतर 5 राज्यामध्ये हे लागू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये का होत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन उभा केलेले आहे. सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी 2 वेळा त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर केले की ज्या जाती वंचित आहेत, ज्या जातींना न्याय मिळाला पाहिजे, ज्या जाती उपेक्षित आहेत, अशा सगळ्या जातींना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आमचं सरकार आहे. पण असं असताना सुद्धा आपल्याच या अनुसूचित जातीतल्या एका जात समूहानं आपल्याला खोडा घातलाय आणि हा खोडा मोडीत काढण्यासाठी हा मोर्चा उस्मानाबाद म्हणजेच पूर्वीच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आयोजित केलेला हा मोर्चा आहे. या मोर्चामधून बांधवांनो, आपल्याला काही एक व्यापक विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय. या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला ही प्रत्येक गोष्ट ध्यानात ठेवायची की या मोर्चामध्ये लढत असताना कशा पद्धतीनं तुमचा आमचा अपमान केला गेला, कशा पद्धतीनं तुम्हाला हिरवलं गेलं, कशा पद्धतीनं अण्णाभाऊंचा आणि देशपिता लहुजी साळवेंचा अपमान केला गेला, कशा पद्धतीने या सगळ्या नेत्यांना शिव्या देण्यात आल्या, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना ध्यानात घ्यायची. आणि या अपमानाचा बदला, लक्षात घ्या की या अपमानाचा बदला आपल्याला आरक्षण उपवर्गीकरण लागू करूनच घ्यायचं आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आता मी परवा पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या मोर्चामध्ये होतो, तिथं सुद्धा आचारसंहिता लागू केली की बाबांनो, कुठल्याही समाजाच्या भावना दुखवल्या नाही पाहिजे आणि कुणाच्याही विरोधामध्ये नेत्यांनी वक्तव्य नाही केलं पाहिजे. मला थोडंसं हे काही मान्य होत नाही, पण समाजाने ठरवल्यामुळे मान्य करायचंय. फक्त एक गोष्ट या निमित्तानं मी सांगतो बांधवांनो,
की आपण कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, ही गोष्ट खरी आहे, पण कुणी आपल्या भावना दुखवल्या तर त्याचं काय करायचं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की अन्याय सहन करणारापेक्षा अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. आणि मला गुन्हेगार होऊ वाटत नाहीये, पण या सगळ्या माणसांनी ही आचारसंहिता लागू केल्यामुळं मी मान्य करून पुढे जातो बांधवांनो की तुम्हा सगळ्यांना लढायचंय आणि लढत असताना प्रत्येक गोष्टीची भान ठेवून यामध्ये लढायचंय. आमच्याकडे कुठलीही सत्ता नाहीये, आमच्या या मोर्चाला कुणाचाही सपोर्ट नाही, आर्थिक सपोर्ट नाहीये, आणि असं असताना सुद्धा ही लढाई आपण मोठ्या ताकदीने लढतो याचा मला प्रचंड मोठा आनंद होतो बांधवांनो. या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे की या आंदोलनामध्ये गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये म्हणजे आचारसंहिता अजिंक्य भैया मिलिंद गाणा आमदार महोदय या ठिकाणी आहेत. आचारसंहिता आपण ही सगळी नोटीस केली म्हणजे आपण मान्य करतोय की आम्ही बाबासाहेबांचा अपमान केलाय. माझ्या मते महाराष्ट्रामध्ये एकाही मांगानं मातंग बाबासाहेबांच्या विरोधामध्ये एकही शब्द काढलेला नाही आणि तो भविष्यात कधी काढणार नाही. पण ही आचारसंहिता काढल्यामुळं असं सिद्ध व्हायला लागलं की आम्ही इतर समाजाच्या भावना दुखवतोय. लक्षात घ्या, मला दाखवून द्या की महाराष्ट्रामध्ये एकाही मांगानं बाबासाहेबांच्या विरोधामध्ये एकही शब्द काढलेला नाही. जो काही शब्द काढलाय मग ते अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी साळवे असेल, या विचार मंचावरचा प्रत्येक नेता असेल, मी असेल, या ठिकाणी बसलेली माझी माय भगिनी असेल, यांच्या विरोधामध्ये जर कुणी बोललं असेल तर ते फक्त महाराष्ट्राचे लोक बोललेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मग आपण सहन का करायचं हेच मला मोठा प्रश्न पडतोय बांधवांनो. पण लक्षात घ्या की आपल्याला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या दिशेने जायचंय आणि याच्यामध्ये कुठलंही विष पडता कामा नये, म्हणून आपल्याला हे सगळं शांततेने सहन करायचंय. मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही, पण आपल्याला या सगळ्या नेतृत्वाने ऐकायचंय. यासाठी मी या ठिकाणी जमलेल्या उपस्थित समाज बांधवांचं, माता भगिनींचा आभार मानतो, विशेषतः आयोजकांचा आभार मानतो की आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलंय. सर्वांना सप्रेम जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय भारत. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मिलिंदजी आव्हाड साहेब, JNU दिल्ली यांना नम्र विनंती करतोय आपण या महामोर्चाला संबोधित करावं. सन्माननीय मिलिंदजी आव्हाड साहेब. धन्यवाद. मी काही घोषणा देणार आहे आणि मग माझ्या भाषणाला सुरुवात करणार आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. मी म्हणेल देत कसं नाही, तुम्ही म्हणा घेतल्याशिवाय राहत नाही. देत कसं नाही, अरे देत कसं नाही. या मंचकावर बसलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी, धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या गावामधून आलेले लाभवंचित आणि आरक्षणाचं वर्गीकरण करावं यासाठी जमलेल्या मोठ्या प्रमाणात आलेल्या माझ्या माया भगिनी आणि बंधू भगिनींनो, आरक्षण दिलं पाहिजे असं 2000 सर्वोच्च न्यायालय म्हणतं. आणि आरक्षण कशामुळे दिलं पाहिजे तर सर्वोच्च न्यायालय म्हणतं या व्यवस्थेमध्ये जे जे माणसं उपेक्षित आहेत, या व्यवस्थेमध्ये जे जे माणसं लाभ वंचित आहेत, ज्या ज्या आरक्षणाला लाभ मिळाला नाही अशा सगळ्या माणसाला आरक्षण दिलं पाहिजे असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. जर सुप्रीम कोर्ट म्हणत असेल या व्यवस्थेमधल्या बहिष्कृत माणसाला, अन्यायग्रस्त माणसाला, लाभ वंचित माणसाला आरक्षण दिलं पाहिजे तर त्यानुसार तामिळनाडूमध्ये आरक्षण दिलं, कर्नाटकामध्ये आरक्षण दिलं,
तेलंगणामध्ये आरक्षण दिलं, हरियाणामध्ये आरक्षण दिलं, पंजाबमध्ये आरक्षण दिलं आणि तसं आरक्षण द्यावं म्हणून महाराष्ट्रात तुम्ही आम्ही सगळे माणसं इथं जमलेलो आहोत. त्याच्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून आपण सांगितलं पाहिजे, या व्यवस्थेला सांगितलं पाहिजे की हे माणसं रीग असणारे माणसं आहेत, रेग असणारे माणसं आहेत. आमचे लोंढे साहेब पत्रकार आहेत. मला लोंढे साहेब एके दिवशी सांगत होते, आमच्या जिजाच्या काळामध्ये जर मेलेला माजलेला बैल असेल तर त्या माजलेल्या बैलाला ताळ्यावर आणण्याचं काम करणारे माणसं आहे. मला या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय, आम्ही बाबासाहेबांचा विचार ऐकणारे माणसं आहोत. बाबासाहेबांनी सांगितलं या व्यवस्थेमध्ये जे वाईट आहे ते टाकून द्या. तुम्ही टाकून दिलं. मला माहित आहे अण्णाभाऊने सांगितलं अन्याय सहन करू नका आणि अन्यायाच्या विरुद्ध लढा. तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढणारे माणसं आहेत. लहुजी साळवेंनी सांगितलं, क्रांतिवीर लहुजी साळवेंना सांगितलं, जर तुमच्यावरती कुणी अन्याय करणार असेल तर तुम्ही अन्याय सहन करू नका. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा विचार मांडणारे माणसं आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून आपण सांगितलं पाहिजे की हे माणसं उस्तड कामगार आहेत, हे माणसं मोलमजुरी करणारी आहेत, हे माणसं घाम 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 भरून रानात राबणारे आहेत. पण हे माणसं नीतिवान माणसं आहेत, हे माणसं लबाड नाही. या माणसाने एकदा शब्द दिला की शब्द पाळणारे माणसं आहेत. आणि ह्या भारताच्या मोर्चाच्या माध्यमातून सांगायचंय की इथं तरण्या बाणपूर आहेत. या पोराने येणाऱ्या काळामध्ये हा निश्चय केला पाहिजे की जर आरक्षण मिळणार नसेल तर आता सुनील भाऊ बरोबर बोलत होतो, आपण ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये मोर्चा काढलाय. जर आरक्षण मिळणार असेल तर सप्टेंबर मध्ये किती लोकांना गेलं पाहिजे मुंबईत? सप्टेंबर मध्ये किमान 10 लाख आरक्षणाचे लाभ वंचित लोक तिथे गेले पाहिजे. आणि या सरकारला सांगितलं पाहिजे की आम्हाला आतापर्यंत कसलाही आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. बऱ्याचदा आमची चेष्टा केली जाते, टिंगल तवाई केली जाते. तुम्हाला आवडतं का कुणी पोतराज बनलेला? तुम्हाला कुणी वाईट बोललेलं आवडतं का? तुम्हाला कुणी लाचार म्हणलेलं आवडतं का? तुम्ही या मोर्चाच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे एकदाच हे आरक्षण जाहीर करा. ह्या 10 वर्षानंतर उस्मानाबादचा कलेक्टरचा पोरगा महागाचा किंवा वाल्मिकीचा झाल्याशिवाय या मोर्चाच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे की आरक्षण हे आम्ही लाभ वंचित आहोत, आम्ही शोषित आहोत. मला आज आठवत आहे, जुन्या माणसाला आठवत असेल, तुम्हाला इथला लोंढे नरबळी आठवतो का नाही? लोंढे 30 वर्षापूर्वी नरबळी झाला होता. आणि लोंढ्याचा नरबळी का दिला होता? तर लोंढ्याचा नरबळी दिला होता कारण विहिरीला पाणी लागत नाही. हे माणसं मुके आहेत, हे माणसं बहिष्कृत आहेत. आपण मुके आहोत, बहिष्कृत आहोत. पण जशी हलकीची चाल एकदा लागली की अंग सळसळ करतंय, तसं महापुरुषाच्या विचारानं सळसळणारे लोक आहेत. आणि या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतो की महापुरुषांचे विचार आणि भारतीय संविधान हेच आपल्याला समजचे आहे. आणि हे मानून आपण आरक्षणाचं वंचित वर्गीकरणाच्या लढाईसाठी सहभाग घेतला पाहिजे. आणि आरक्षण कशासाठी केलं पाहिजे मागितलं पाहिजे तर आरक्षण जे वाईट आहे, जे लाचारीचं आहे, जे गुलामीचं आहे, जे आम्हाला बहिष्कृत म्हणतंय, जे आम्हाला कार्य रकवे कसं साहेब तुम्ही सांगताय तसं असं सांगताय, त्याच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आरक्षण आहे. आणि हे आरक्षण मिळायचं असेल तर माझ्या माय मावल्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी म्हणलं पाहिजे मी 4 महिने ऊस तोडायला जाते, मोळ्या काढते आणि रानात खुरपायला जाते. मी अजून 2 दिवस जास्त काम करेन पण आरक्षणाच्या मोर्चात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी लेख
कलेक्टर किंवा एसपी बनविल्याशिवाय राहणार नाही. भगिनीला आणि तुम्हाला स्वप्न पडलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये पुढच्या 10-20 वर्षात सहज माझी कुणी गाडी धरली तर मला एसपी दिसला पाहिजे, एखाद्या चांदेच्या घरातला, एखाद्या भालेरावच्या घरातला, एखाद्या कांबळेच्या घरातला, आणि मला म्हणता आलं पाहिजे अहो कांबळे साहेब माझी गाडी धरली तर त्या एसपी ने म्हणलं पाहिजे साहेब आम्ही तुमचं भाषण ऐकायला होतो, मी आज एसपी झालोय, आणि त्याने कार्यकर्त्याला सल्यूट केला पाहिजे. याच्यासाठी हा मोर्चा, या मोर्चाच्या माध्यमातून एवढंच सांगतो, आरक्षणाचा लाभ घेऊन समाजाचं पारणं फेडण्यासाठी समाजात काम करा, समाजाची चळवळ उभी करा, आणि ही चळवळ जर आपण उभी करू तर महापुरुषांच्या विचाराचा समाज बनल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. मला औरंगाबाद संभाजीनगरला उद्या सामाजिक न्याय परिषद आहे, त्याच्यासाठी जायचंय. त्याच्यामुळे मी स्टेजवरच्या सर्व सन्माननीय लोकांची आणि आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आमदार सुनील कांबळे बोलणार आहेत. खूप खूप धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी दिल्लीहून आलेले प्राध्यापक मिलिंदजी आव्हाड साहेब यांनी आपल्याला केलेलं आवर्जून आवाहन आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. यानंतर सन्माननीय आमदार सुनीलजी कांबळे साहेब यांना विनंती करतोय की आपण या मोर्चाला संबोधित करावं. जय लहूजी, जय लहूजी. आजच्या या धाराशिव जिल्हा आणि धाराशिव शहरातल्या विशाल समाज बांधवांचं स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आपला समाज जागृत झालाय. आज एकीकडे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे प्रत्येक गल्लीबोळात, वस्तीत, वाड्या वस्त्यांवरती समाज जागृत झालाय आणि आपला हक्क मागण्याच्या तयारीसाठी आपण आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण आरक्षण मागायला आलेलो आता घोषणा आपण खूप दिलेल्या आहेत. सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण पुण्यावरून आलोय, आपल्याला काय सांगायला, जर जमत नसेल तर थांबतो मी, मग आपण घोषणा द्या. सर्व या ठिकाणी संयोजकाचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. या ठिकाणी मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मोर्चाला आपल्या समाजाच्या समोर गेलो, परंतु या ठिकाणी महिलाही मोठ्या संख्येने सहभागी करून घेतल्यात. खऱ्या अर्थाने आपला समाजात जागृत झालाय असं मला खरं वाटतंय. या ठिकाणी बाकी बऱ्याच ठिकाणी आपण महाराष्ट्रात आपला समाज सगळीकडे खवळून जागा झालेला आहे, खडबडून जागा झालेला आहे. येणाऱ्या काळात आपल्या पोराबाळांच्या काळजीसाठी, आपल्याला त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या नोकरी धंद्यासाठी जो वर्षानुवर्ष आज देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाले, 80 वर्षात आपण कुठे अजून शेतात राहतोय, कष्ट करतोय, दुसऱ्याच्या शेतात जातोय. आपलं कुठेतरी शहरात गेलो पोट भरायला. दुष्काळाच्या काळात आम्ही जसं माझ्या आई वडील आजोबांबरोबर मुंबईत जावं लागलं, गावात शेती नसल्यामुळे मुंबई पुण्यात जावं लागलं. परंतु पुढच्या काळात हे जर आरक्षण आपल्या हक्काचं आपण मिळवणारच आहे, आणि हे मिळवल्यानंतर आपल्याला आपलं गाव, आपली वाडी वस्ती सोडून कुठेही जावं लागणार नाही. याच्यासाठी हा आजचा मोर्चा होता. आणि आपण सर्वांनी धाराशिव शहर आणि जिल्ह्यातल्या लोकांनी मोठ्या संख्येने आपली ताकद दाखवलेली आहे. पुढच्याही काळात आपण या ठिकाणी असंच संघटित राहू, मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊ. जोपर्यंत आपला हक्क आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला लढाई चालू ठेवावी लागेल. येणाऱ्या काळात आपण बाबासाहेबांचं, जसं बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपला आता पोरगा शाळेतही जायला लागलाय, थोडं शिक्षण बी घेतोय, संघटित होतोय. आणि आज या ठिकाणी धाराशिव शहर आणि जिल्ह्यातले लोक संघर्ष करण्यासाठी, आपण आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर मी ज्या पक्षाचं काम करतो हे राजकीय व्यासपीठ नाही आणि या ठिकाणी बोलणं उचित होणार नाही. परंतु ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याबरोबर मी, अमित गोरखे असतील किंवा जितेश शांतापूरकर असतील, आपल्या समाजाचा 3 आमदार म्हणून विधानसभेत
आणि सरकारमध्ये सरकारच्या पाठीशी सरकारकडे आम्ही भांडून किंवा त्यांच्याशी चर्चा करून विचार करून आपण हे आरक्षण आपल्याला 100% आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पाठीमागे लागून आम्ही हे येत्या 2-3 महिन्यात नक्की मिळवू एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी संयोजकांनी चांगली व्यवस्था केलेली आहे. पुढच्या काळात सर्व समाज बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे, आपल्याला अजून मोठा संघर्ष करायचा आहे, परंतु आपापल्यातले एकमेकातले हेवे दावे यांनी मला बोलवलं नाही, त्यांनी मला निरोप दिला नाही, कोणाच्या निरोपाची गरज नाही. हे आपल्या पोराबाळांसाठी आपल्याला करायचंय किंवा आपल्या शेजाऱ्यासाठी किंवा ह्याच्यासाठी करायचं नाही. आपल्या पोराबाळाला अधिकार मिळाला पाहिजे, जो हक्क मिळाला पाहिजे होता तो आतापर्यंत मिळाला नाही. ज्या राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली त्या घटनेने जो अधिकार दिला, सुप्रीम कोर्टाने आपल्याला आदेश दिलाय की या समाजाला अधिकार दिला पाहिजे, हक्क दिला पाहिजे. या ठिकाणी आपण हा 100% मिळवणार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून आपण हा हक्क जर सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, आता त्याच्या काही टेकलेल्या अडीअडचणी असतील परंतु त्या सगळ्या दूर करून येत्या 2 महिन्याच्या आत हे आपल्याला आपला हक्क मिळेल एवढंच या ठिकाणी बोलतो. थांबतो. जय लवजी, जय अण्णा. हॅलो, खूप खूप धन्यवाद साहेब. सन्माननीय सुनीलजी भाऊ कांबळे साहेब, आमदार पुणे यांनी आपल्याला केलेलं मार्गदर्शन अतिशय अनमोल आहे. हो, यानंतर सन्माननीय सुधाकरजी भालेराव साहेब उदगीर आमदारजी यांना पुढील मीटिंग साठी आवर्जून जायचं आहे संभाजीनगर या ठिकाणी. कृपया आपण या महामोर्चाला संबोधित करावा असं मी विनंती करतोय. माननीय सुधाकरजी भालेराव साहेब. अनुसूचित 59 जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ लढ्यामध्ये आज हजारोच्या संख्येनं 59 जातीच्या समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये या भारत देशाला आझादी मिळवून देणाऱ्या सर्व महापुरुषांना प्रथम वंदन करतो. आज रोजी या ठिकाणी व्यासपीठावर सर्व मान्यवर 59 जातीतील नेते आदरणीय व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं तर आज या कार्यक्रमाला अथक प्रयत्न करणारे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक चळवळीचं नेतृत्व म्हणून धाराशिवचे युवराजजी शिंदे, शिवाजी गायकवाड, संतोष मोरे, काका पेटे, लक्ष्मण क्षीरसागर, दत्ता पेटे, विलास लोंढे, मुकेश शिंदे, बालाजी गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर अनुसूचित जाती 59 जातीतील समाज घटकांना उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये अनेकाची वेगवेगळी मतमतांतरे आहेत. विशेषतः उपवर्गीकरणाला एकीकडे संविधानिक विरोध होतोय तर एकीकडे समर्थनार्थ लढे उभा टाकतात. आणि आज रोजी आपण धाराशिव मध्ये
उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मध्ये हजारोच्या संख्येनं आपण आज उपस्थित आहात, त्याचे साक्षीदार आहात. खरं तर समाजाच्या सर्व माझ्या कार्यकर्त्याला, बंधू भगिनीला मी सांगू इच्छितो, दिसत आहे आम्हाला आता आरक्षण नकोय. अनुसूचित जातीतील आरक्षणातील उपवर्गीकरणाची अपेक्षा आहे. हे लक्षात घ्या. प्रत्येक जण आपण आरक्षण पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेत आहात, तर हे प्रकर्षानं टाळा. खऱ्या अर्थानं विरोध करणाऱ्यांना माझं फक्त एकच सल्ला आहे. या देशामध्ये संविधानिक पद्धतीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ही राष्ट्रीय आयोग निर्माण केली आणि ह्या राष्ट्रीय आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाची तरतूद झाली. परंतु आमचे काही बांधव चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपणाला दिशाभूल करताना दिसत आहेत. मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, काही व्यासपीठावरून आपण सांगतोय, वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये वेगवेगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेतृत्व म्हणून काम करणाऱ्यांना सर्वांना माझी विनंती आहे की आपण हे व्यासपीठ राजकारणासाठी नाही आहे. हे व्यासपीठ फक्त दोन समस्या आपल्या समोर तोंड करून आहेत. ते म्हणजे शिक्षण आणि शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची संधी. या उपवर्गीकरणामध्ये दोनच समस्या आहेत, फक्त दोनच. बाकी अनुसूचित जातीसाठी सामाजिक न्याय खातं आहे, त्यामध्ये पंचवार्षिक योजनेमध्ये जवळपास केंद्र आणि राज्य सरकार मिळून 50 ते 60 हजार कोटीचं बजेट आहे. 50 ते 60 हजार कोटीचं बजेट. यावर कधी कोणी बोलायला तयार नाही. आज आमच्या पोटाची पोटतिडक म्हणते इंग्रजाच्या काळापासून मातंग समाज हा गुन्हेगारी जातीमध्ये वर्णीला गेला होता. 1871 मध्ये आम्हाला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि तो धब्बा भारत देशाला आझादी 1947 ला मिळाली. बांधवांनो, आपणाला 1952 ला त्या गुन्हेगारी जमातीतून बाहेर काढलं इंग्रजाच्या कायद्यातून. तोपर्यंत आम्हाला शिक्षण नव्हतं, तोपर्यंत आम्हाला जातीचा सिंबॉल लागला नव्हता. आमच्यातला जर एखादा तरुण मुलगा इंग्रजाच्या काळात जर 10व्या वर्षामध्ये जर आला तर त्याला क्वारंटाईन केलं जायचं. क्वारंटाईन, कारण तो गुन्हेगारी जमातीत जन्माला आला. हा अत्यंत घातक प्राणी आहे असं समजलं जायचं. आम्हाला आत्ता क्वारंटाईन कळाले, करोनाचा काळ आत्ता समजलाय. परंतु इंग्रजाच्या काळात आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या काळामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं शिक्षण झालेलं आहे. इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी देश विदेशामध्ये पदव्या घेतलेल्या आहेत. त्यावेळेसचा पूर्वाश्रमीचा महार आणि पूर्वाश्रमीचा मान मातंग याच्यातली जर तफावत तुम्हाला जर ऐकावी वाटली तर तुमच्या अंगाला काटे येतील. बांधवांना अंगाला काटे. इंग्रजाच्या ब्रिटिश राजवटीमध्ये असे मोठमोठे तहसील कचेरी, पोलीस स्टेशन, कार्यालय नव्हते, कलेक्टर वगैरे नव्हते. त्या काळामध्ये गावामध्ये फक्त एक पोलीस पाटील राहायचा, म्हणजे पाटील. फौजदारी गुन्हे दाखल कोण करायचे किंवा फौजदारी कार्यक्रम कोणी हाताळायचा तर त्या गावच्या पाटलांनी हाताळायचा. जमीन मसुद्याचा महसुलाचा जर भाग कोणी सांभाळायचा तर त्या ठिकाणी पटवारी आणि कुलकर्ण्यांनी सांभाळायचा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इंग्रजाच्या काळात सुद्धा सुशिक्षित आणि फॉरवर्ड म्हणलेला आमचाच समदुःखी बांधव म्हणणारा पूर्वाश्रमीचा महार हा कोतवाल असायचा. कोतवाल. आणि त्या ठिकाणी इंग्रजांनी ब्रिटिशाच्या काळामध्ये महार बटालियन अशा पद्धतीची बाबासाहेबांनी संस्था चालवली. त्याच्यामध्ये युवा मोठं संघटन तयार झालं आणि इंग्रजांनी महार वतनाच्या जमिनी बक्षीस दिल्या. परंतु आम्हाला गुन्हेगारी कायद्यामध्ये घातलं. गुन्हेगारी कायद्यामध्ये. अशा वाईट परिस्थितीमध्ये आमचं शिक्षण होऊ शकलं नाही. परंतु आमचे बांधव विरोधी बाकावर मला माहिती नाही.
आणि ते बिचारी काय काय बोलते मला कळत नाही. मी तर पोलिसांना सांगेल धाराशिवच्या, जर सवर्णातल्या कार्यकर्त्यांनी जर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीच्या कायद्याच्या अंतर्गत जातीतल्या जर एखाद्या लोकांना जर काही जर वाईट बोललं, जातीवाचक शिवीगाळ केली, तर त्याला अट्रॉसिटीचा कायदा लागू होतो. मग ह्याच पूर्वाश्रमीच्या महार समाजाच्या कार्यकर्त्यांनी मागट्या म्हणल्यावर ह्यांच्यावर का अट्रॉसिटी होऊ नये रे? पोलिसांनी लक्षात घ्या, झूम बराबर झूम शराबी, तुम्हारे बराबर हमारी खराबी. असला नाटक नाही चालणार. अरे ते सुद्धा माणसंच आहेत आणि आम्ही सुद्धा माणसंच आहोत. मग तुम्ही कुठले काय टाटा बिर्ला धीरूभाई अंबानी आहात का? तुम्हाला वरतून कोणी जन्म घातलाय का? अरे गाव जले हनुमान बाहेर, तसा मांग महार बाहेर आहे. तुमच्या घरात स्वयंपाक केलं तर आमच्या घरात वास येतो, आमच्या घरात स्वयंपाक केलं तर तुमच्या घरात वास येतो. एवढा असताना तमाशा कशाला रे? का गरज आहे तमाशाची? आणि काय मागतोय रे आम्ही तुम्हाला? मी विशेष करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांना माझी विनंती आहे, माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, आम्ही तुमचा आदरपूर्वक सन्मान करतो. बाबासाहेबांचे वंशज म्हणजे आम्हाला आदरपूर्वक सन्मान, आम्हाला त्या ठिकाणी तुमचा जतन करायचे आहे. परंतु तुमच्याच व्यासपीठावर जर अशी अर्वाच्य भाषा होत असेल म्हणून हे मोर्चे निघत आहेत, हे लक्षात ठेवा. हे थांबवा. काय कुणाच्या घरातलं आम्ही मागत नाहीये. शासनातल्या तिजोरीतला जो काही हिस्सा आहे, जन्माला येणाऱ्या बाळाच्या अगोदर पासून एखादी महिला पोटात गर्भाचा गोळा वाढतो, आई वडील तिला डॉक्टरकडे घेऊन जातात, मुलगा सुरक्षित जन्माला आला पाहिजे, आईची तब्येत चांगली असली पाहिजे, तेव्हापासून डॉक्टर औषध देतो, तेव्हापासून त्या औषधावर टॅक्स लादलेला आहे. तर तो मुलगा किंवा मुलगी जन्माला आला, त्यानंतर वयात आला, त्यानंतर तरुण झाला, त्यानंतर वयस्कर झाला, पुन्हा त्याची तिरडी बाहेर निघाली, त्याची अंतिम यात्रा निघाली, त्याचं कफन जरी घ्यायचं असेल तरी त्याला टॅक्स लादलेला आहे. आणि त्याच्या पैशाचा विनियोग हा शासनाच्या तिजोरीत जातो. आणि तो शासनाचा पैसा हा सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत येतो, तुमच्या बापाच्या घरचा पैसा नाही. हे समजून घ्या. येडे उठलं जावायला भेटलं, काही बोलायला लागला बेट्यानो. अरे समजून उमजून बोला. तुम्ही आम्ही काही वेगळे नाही आहेत. मी आंबेडकर परिवारांना माझी विनंती आहे, कधी कधी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सांगतात 2019ला त्यांनी वंचित बहुजन आघाडी काढली, त्याच्या अगोदर त्यांचा मॅनिफेस्टो काढला, त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे असं जाहीर सांगितलं. आणि पुन्हा नंतर प्रकाश आंबेडकर साहेब काय झालं, पुन्हा नंतर तुम्ही म्हणताय नाही झालं पाहिजे. रामदास आठवले साहेब म्हणतात की उपवर्गीकरण झालं पाहिजे, 4-4 दिवसाला वेगवेगळ्या बातम्या देतात आणि त्या ठिकाणी पुन्हा म्हणतात की उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे. नेमकं काय चाललंय काय? हे उपवर्गीकरण म्हणजे फक्त अत्यंत वंचित असलेला जो समाजघातक घटक आहे, जो आजही गावाकुसाच्या बाहेर जो आमचे दलित वस्ती आहे, त्यामधला पूर्वाश्रमीचा महार आणि पूर्वाश्रमीचा मांग, त्याच्या घरात येऊन बघा काय परिस्थिती आहे ती बघा. आणि त्याच्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे का नाही? खरं सांगा तुम्ही, हे मिळालं पाहिजे का नाही? आज तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये पोद्दार शाळा आहे का नाही? दिल्ली पब्लिक स्कूल आहे का नाही? ICIC बोर्ड आहे का नाही? इमानदारीने सांगा, आपल्या एखाद्या गरीबातल्या कुटुंबातल्या एखाद्या शेतात काम करणाऱ्याला पगार किती मिळते रे? महिन्याला पगार किती? 10,000 धरू का 15,000? 10,000. वर्षाचे किती झाले? 1,20,000. 1,20,000 10,000च्या हिशोबाने. आणि त्या शाळेची फीस किती आहे? 2.5 लाख. आता ह्या गरीब कुटुंबांनी 1,20,000 रुपये शेतकऱ्याकडून मजुरी घ्यायची का मुलाला 2.5 लाख रुपये भरायचे रे? भरू शकते का? भरू शकते का? म्हणूनच आम्हाला हे उपवर्गीकरण हवं आहे बाबा.
दुसरं काही आम्हाला देणं घेणं नाही. जर तुमच्यात ताकद असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय खात्यामध्ये जर 50-60 हजार करोड रुपयाचं बजेट आहे, ते बजेट सुद्धा कमीत कमी मातंग समाजाला वर्षाला 1000 कोटी रुपये मिळालं पाहिजे का नाही? मिळालं पाहिजे का नाही? 2 हात वरी करून सांगा, मिळालं पाहिजे का नाही? ए मीडियावाले इकडे दाखवा रे, मिळालं पाहिजे का नाही? मिळालं पाहिजे का नाही? म्हणून तुम्हाला सांगतो, आता याच्या पुढे जर आपणाला जर आंदोलन करायचे असतील, शिंदे साहेब, माझी विनंती आहे, फार अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. आरक्षण हे कशासाठी पाहिजे एवढीच भूमिका मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. बाकी जर आपल्याला कुठलंही राजकारण करायचं असलं तर नक्की आपण वेगवेगळे व्यासपीठ करून, परंतु बाबासाहेबांच्या आंबेडकर चळवळीमधल्या माझ्या तमाम नेत्याला माझी विनंती आहे, आपण समदुःखी प्राणी आहोत, मन मोठं करा. अनुसूचित जातीतलं आरक्षण कुणाचा बाप सुद्धा रद्द करू शकत नाही. फक्त उपवर्गीकरण हा विषय आहे आणि तो उपवर्गीकरण विषय हा सामाजिक अजेंड्यावरचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला या ठिकाणी समाधानानं सांगावंसं वाटतंय, तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी बदर समिती निर्माण केली, आरटीची स्थापना केली, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा अजेंडा तयार केला. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, माननीय दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई बहिणी पवार मॅडमला आणि सरकारला माझी विनंती आहे की नका कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. जसे ते आहेत तसेच आम्ही आहोत. आम्हाला जर उपवर्गीकरण नाही झालं तर पुन्हा नंतर आम्ही महाराष्ट्राची चळवळ उभी करून किमान 5 लाख लोकांचा मेळावा मुंबईला आम्ही भरवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुम्ही तयार आहात का? तयार आहात का? आता तुम्हाला मी एक घोषणा देतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई वहिनी पवार मॅडम आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणच्या कलेक्टर महोदय, या ठिकाणचे पोलीस अधीक्षक, या ठिकाणची एलसीबी, या ठिकाणची आयबी, यांना सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा धाराशिवचा महामोर्चा याचं निवेदन आपण तात्काळ मुख्यमंत्र्याला पाठवा की कुठल्याही क्षणी हा धाराशिवचा समाज या ठिकाणी आता रस्त्यावर पहिल्यांदा उतरलाय. पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आणू देऊ नका. जिल्हाधिकारी महोदय, एसपी महोदयांना या ठिकाणी विनंती आहे, म्हणून मी या ठिकाणी त्यांनी ऐकावं म्हणून घोषणा देतो. तेवढ्या घोषणा दोन्ही हात वरी करून द्या. एकदम भारत माता की, भारत माता की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांतीवीर लहुजी साळवेंचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. बसवेश्वर महात्मा बसवेश्वर महाराजांचा विजय असो. क्रांतीसूर्य अण्णाभाऊ साठेंचा. भारत माता की वंदे वंदे वंदे. आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे म्हणा, आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु त्यातून वर्गीकरण झालंच पाहिजे, त्यातून वर्गीकरण झालंच पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. हो, यानंतर मी विचार मंचावरील सर्व सन्माननीय वक्त्यांना विनंती करणार आहे, आपण वेळेमध्ये या मोर्चाला संबोधित करावं. यानंतर सन्माननीय अजिंक्यजी चांदणे साहेब यांना विनंती करतोय, कृपया आपण संबोधित करावं. अवघ्या 5 मिनिटांमध्ये वेळेचं बंधन आहे, कृपया विनंती आपणास. अच्छा, या धाराशिव मध्ये विराट मोर्चा आपल्या समाज बांधवाच्या वतीने काढलेला आहे. महाराष्ट्र बघत आहे, माझा समाज स्वतःच्या पायावर उभा राहत आहे.
आणि या समाजाची मागणी घेऊन आम्ही सर्वजण महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत. अनेक जणांच्या पोटामध्ये दुखायला लागले. दुखू द्या, काय हरकत नाही. सोशल मीडियावाले एक 5 मिनिटामध्ये मी जो बोलणार आहे त्याला योग्य रीतीने आमच्या विरोधकापर्यंत पोहोचवा. काय झालं, मोर्चाला यायला उशीर आहे, मोर्चा निघायला उशीर आहे म्हणून मी तुळजापूरला गेलो. ऐका 2 मिनिट, 1 मिनिट थांबा जरा. मोर्चाला निघायला उशीर आहे म्हणून तुळजापूरला गेलो. मला मंदिरांची वास्तुकला, शिल्पकला बघण्याची आवड आहे म्हणून मी गेलो. तर जय भवानी मंदिराचं दर्शन घेऊन अलीकडे आलो तर तिथं मला दिसलं मातंगी देवीचं मंदिर. आता मातंगी देवी आहे म्हटल्यानंतर मी जरा उत्सुकतेने मातंगी देवीच्या मंदिरामध्ये गेलो. मंदिर पाहत होतो, मंदिराची वास्तुकला, शिल्पकला पाहत होतो. मातंगी देवीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर त्याचे पुजारी तिथं आले. बरोबर आहे. मग पुजारी तिथं आले तर मी मातंगी देवीचं दर्शन घेतलं. आता त्यांचा मान ठेवला. आता त्या पुजाऱ्यांना मी विचारलं की जसं तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे पुजारी आहेत तसे तुम्ही पुजारी आहेत. मला वाटलं मी त्यांना विचारलं तर मला अपेक्षा होती आणि उत्सुकता होती म्हणून मी त्यांना विचारलं तुम्ही मातंग समाजाचे का? पुजारी म्हटल्यावर बरोबर आहे, मातंगी देवीचे पुजारी कोण पाहिजे? मातंग समाजाचे. मग मी म्हटलं तुम्ही मातंग समाजाचे का? ते म्हणले नाही, आम्ही जयभीम वाले. आता ते मला ओळखत होते. माझ्यासोबत फोटो वगैरे त्यांनी काढले. आणि मातंगी देवीचे पुजारी बौद्ध बांधव निघाले. आता माझा इथं त्यांना विरोध नाहीये, ती संस्कृती आपली आहे. मातृदेवतेची संस्कृती आपली आहे. डॉक्टर शरद पाटलांचं सध्या मी वाचन करत आहे म्हणून मला हे माहित आहे मातृदेवता वगैरे काय असतात. तर मातंगी देवीचे पुजारी आत्ताचे बौद्ध निघाले. आणि मी तिथं विचार केला की आमच्या दोघांचा प्रवास सारखाच आहे. सांस्कृतिक मातृदेवतेचा आमच्या दोन्ही समाजाचा प्रवास हा सारखाच आहे, वेगळा नाहीये. आता मातंगी देवीचे पुजारी जर पूर्वाश्रमीचे महार असतील तर मातंगी देवीचे उपासक, त्याची उपासना करणारा पोतराज असतो का नाही पोतराज? मग त्याला मी विचारलं की देवीला पोतराज असतात का? म्हणले हो, दोन्ही समाजाचे पोतराज असतात. मातंग आणि पूर्वाश्रमीचे महार या दोनही समाजाचे पोतराज या महाराष्ट्रामध्ये, तुमच्या धाराशिव मध्ये आहेत का नाही? हा धाराशिव जिल्हा हा सांस्कृतिक दृष्ट्या तुळजाभवानीमुळं, येडाईच्या देवीमुळं सांस्कृतिक दृष्ट्या महार आणि मांग यांचं एक केंद्र आहे, धार्मिक केंद्र आहे. बरोबर आहे की नाही? तर मग मला आमच्या समाजाच्या तरुण पोरांना, विद्यार्थ्यांना, शिक्षित वर्गाला पोतराज म्हणून हिणवणाऱ्यांसाठी हे जे उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांनी कधी जाऊन तुळजाभवानीच्या मातंगी देवीमध्ये जाऊन तिथं विचारा. त्याचे पुजारी हे कदम आहेत. कदम हे बौद्ध समाजाचे आहेत. तुम्ही अशी चिरफाड करायला लावू नका. हा सांस्कृतिक लढा नाहीये, हा लाभाचा लढा आहे. हा लाभाचा लढा आहे, लाभ वंचितांचा लढा आहे. तुम्हीही लाभासाठी लढताय, आम्हीही लाभासाठी लढतोय. याच्यात आपलं सांस्कृतिक नुकसान होऊ शकतं याचं भान सोशल मीडियावर असणाऱ्या दोनही समाजाच्या पोरांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. याच्यामध्ये आपलं नुकसान आहे.
म्हणून एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक करणं थांबवा. एकमेकावर शाब्दिक चिखलफेक करणं थांबवा. हा लढा सरकारच्या विरोधात आहे. बौद्धांनी सरकारच्या विरोधात लढावा. मातंग समाज हा सरकारच्या विरोधात लढत आहे. अण्णाभाऊंचा काय संबंध याच्यामध्ये अपमानित करण्याचा? अण्णाभाऊ साठेंना ज्या पद्धतीने तुम्ही अपमानित करताय, लहुजी साळवेंना तुम्ही ज्या पद्धतीने अपमानित करताय. काल परवा मी पोस्ट वाचली, सुकुमार सर, पोचीराम कांबळे म्हणे जमिनीच्या वादातून मेले. अरे काय करताय? हे काय लिहिताय? काय बोलताय? याचे परिणाम काय होतील याचा विचार करा. माझ्या बौद्ध समाजाच्या तरुणांनो, शहीद पोचीराम कांबळेचे शहीद असणारा जय भीम म्हणत मरणाऱ्याचा तुम्ही अपमान करताय. इतिहास तुम्हाला माफ करणार नाही, लक्षात ठेवा. इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळावं म्हणून या महाराष्ट्रातला पहिला शहीद हा महावीर पोचीराम कांबळे आहे. हा आमचा इतिहास आहे. हे असे खोटारडे बाहेर काढून हा इतिहास पुसला जाणार नाही. हा इतिहास पुसला जाणार नाही, लक्षात ठेवा. अण्णाभाऊंचा अपमान करताय, लहुजी साळवेंचा अपमान करताय. मातंग समाजाचे मी जेवढं सोशल मीडिया हँडल करतोय, सोशल मीडिया पाहतोय, मातंग समाजाच्या कुठल्याही नेत्याने भर स्टेजवर कधीही कुठल्या महापुरुषाचा अपमान केलेला नाही. हे आमचे संस्कार आहेत. हे आमचे संस्कार आहेत. महापुरुषांच्या बद्दल आमचा आदर आहे. आम्ही जातीचे म्हणून महापुरुषाला कधी मानलेलं नाही. विचाराचे म्हणून महापुरुषांना मानतो. आम्ही विचाराचे म्हणून बाबासाहेबांसोबत आहे. आम्ही विचारांचे म्हणून महात्मा फुले शाहू महाराजांच्या सोबत आहे. जातीचे म्हणून नाही. शहीद पोचीराम कांबळे जातीचा म्हणून शहीद झालेला नाही. बाबासाहेबांच्या विचारासाठी शहीद होणारे आम्ही माणसं आहे. म्हणून वर्गीकरण, आरक्षणाचं वर्गीकरण हा संविधानिक अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आडवं येऊ नका, आडवं येऊ नका. स्टेजवरून बोलणाऱ्या वाचाळवीरांना आवरा. आरक्षणाचं वर्गीकरण होणारच आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, लक्षात ठेवा. आरक्षणाचं वर्गीकरण होणारच आहे, हे सत्य स्वीकारा. आरक्षण वर्गीकरण हे संविधानिक आहे, हे सत्य स्वीकारा. हे सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल. बळच रेटू नका, बळच रेटू नका. हे सत्य तर्काच्या आधारावर सत्य आहे. 6 बेंचेसने सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल दिलाय. आपल्या धाराशिवच्या कोर्टाने नाही दिलेला. हा 6 बेंचेसनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. भूषण गवई साहेबांनी दिलेला आहे. हा काही निकाल असा तसा नाहीये. तुम्हाला जर विरोधच करायचा आहे तर याच्या विरोधामध्ये कोर्टात जा, रीट दाखल करा. तुम्ही समाजावर आक्षेप घेऊ नका. हा समाज वंचित समाज आहे. आमचं दुखणं आम्हाला माहित आहे. आमचं दुःख, वेदना, त्रास, गरिबी आम्हाला माहित आहे, कुणाला माहित नाही. आमच्या दुःख आणि वेदना जाणून घ्यायला कुणी मांगवड्यामध्ये आलेलं नाही. आमच्या दुःख आणि वेदना आम्हाला माहित आहेत. आमचा पूर्वाश्रमीचा व्यवसाय, दोरखंड ओळण्याचा व्यवसाय, बरोबर आहे की नाही मामा? दोरखंडीचा व्यवसाय आमचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना त्यांच्या अंगामध्ये रग येण्यासाठी हलगी वाजवणारा आमचाच समाज आहे, मातंग समाज. सिंहगडावर घोरपडीला वर घेऊन जाणारा, दोरखंड बनवणारा आमचाच समाज आहे, मातंग समाज. काही काळानंतर दोरखंडीचा आमचा व्यवसाय बंद झाला, त्याच्यावर कुणी बोललं नाही. एक मिनिट हे राहू दे रे. दोरखंड ओढण्याचा व्यवसाय आमचा बंद झाला जेव्हा या देशामध्ये नायलॉन आला, प्लास्टिक आला, बरोबर आहे का नाही आजी?
हे आमची म्हातारी बसली इथं. नायला नाल्यामुळं आपला झाडूचा धंदा बंद झाला का नाही? मग तिथपर्यंतच राहिले. आमची लक्ष्मी आई, आमचा झाडू लक्ष्मी पर्यंतच राहिला. आमचा व्यवसाय बंद झाला. आमचा व्यवसाय बंद झाल्यावर त्याचं दुःख कुणाला कळलं नाही. पुढे जाऊन आमच्या लोकांनी हलगीला, ढोली बाजाला आमचा व्यवसाय बनवला. नंतर डॉल्बी आला, आमचा व्यवसाय पुन्हा बंद झाला. आमचा व्यवसाय बंद झाला म्हणून आमची ही अवस्था आहे. चर्मकार समाजाचा व्यवसाय बंद झालेला नाही. झालाय का बंद? यार 2 मिनिटं शांत राहा रे पोरांनो. शांत बसा, 2 मिनिटं उरकतो मी. बौद्ध पूर्वाश्रमीचे महार, मांग आणि चामार हे तीनही गावकुसाच्या बाहेर राहणारी माणसं आहेत. बौद्ध समाजानं बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या मार्गावर जाणं स्वीकारलं. चर्मकार समाजाने आपला चमड्याचा व्यवसाय सोडला नाही. त्यानं तो डेव्हलप केला. चपलांचे, बुटांचे दुकानं टाकले आणि दुकानातून, व्यवसायातून पैसा कमवला आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. परंतु मातंग समाजाचा जो मूळ व्यवसाय, दोरखंड बनवण्याचा, केरसुने बनवण्याचा, हा व्यवसाय बंद झाल्यामुळे, नायलॉन आणि प्लास्टिक भारताने स्वीकारल्यामुळे हा व्यवसाय बंद झाला. मातंग समाजाला दिशा मिळाली नाही. त्याचं आर्थिक नुकसान झालं आणि याच्यामुळं मातंग समाज माग पडत गेला. 1952 पर्यंत गुन्हेगारी जमात म्हणून आमच्या कपाळावर शिक्का होता. 3 टाइम आमच्या माणसांना पोलीस स्टेशन मध्ये हाजरी द्यावा लागायची. अशा पद्धतीनं जगत आलेला हा मातंग समाज, हे बौद्ध बांधवांनी स्वीकारलं पाहिजे की हा समाज हा आर्थिक गरीब आहे, शैक्षणिक गरीब आहे. यांना आरक्षणाच्या वर्गीकरणातून ताकद मिळणार आहे आणि या समाजाचे महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर जेही असतील, पोलीस असतील, हे सगळे या मातंग समाजामध्ये अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणार. जाता जाता एवढं सांगेल की काल परवाच्या भाषणामध्ये माझ्या भाषणामध्ये आलं की आरक्षणाचं वर्गीकरण झाल्यावर समाजाचा कलेक्टर बनेल. तर मला ट्रोल करण्यात आलं की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे महाराष्ट्रात होणार आहे. बरोबर आहे का नाही? त्यांना बी माहिती होणार आहे. काय ते काय म्हणले मला, अजिंक्य चांदणे स्वतःला फार हुशार समजतात, आरक्षणाचं वर्गीकरण महाराष्ट्रात होणार आहे, कलेक्टर हे केंद्राच्या UPSC मधून होत असत. राज्यातलं आरक्षण वर्गीकरण ये तो जाकी है, देश का वर्गीकरण अभी बाकी है. नाद करायचा नाही. आठवले साहेब आमचे त्याचं नेतृत्व करणार. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? बरोबर आहे का नाही? आठवले साहेब आमच्या देशव्यापी आरक्षण वर्गीकरणाचं नेतृत्व करणार आहेत. आठवले साहेब, तुम्ही या वर्गीकरणाच्या लढ्याचा नेतृत्व करा. महाराष्ट्रातला मातंग समाज तुमच्या पाठीमागा ताकदीने उभा राहील हे आश्वासन या मोर्चातून म्हणतो. तुम्हाला वाटत आहे आठवले साहेब की माझ्या समाजाचा पाठिंबा माझ्या पाठीमागून निघून जाईल, बौद्ध समाज माझ्या मागून निघून जाईल? काही हरकत नाही. मांग आहेत ना तुमच्या सोबत, आम्ही आहेत ना तुमच्या सोबत. वर्गीकरणाचं नेतृत्व करा. महाराष्ट्रातला मातंग समाज तुमच्या मागे उभा राहील आणि देशातल्या वर्गीकरणाचा लढा उभा करा. महाराष्ट्रातून मातंग समाज असेल किंवा वंचित समाज असेल, तुमच्या पाठीमागे उभा राहील. म्हणून माझ्या मातंग समाजाच्या तरुण पोरांनो, कुणी काही म्हणलं तर लक्ष द्यायचं नाही. आपलं टार्गेट फिक्स आहे. आपल्याला कुठं जायचंय? मुंबईला जायचंय. मुंबई जाम करायची आहे. मुंबईहून परत निघलं तर 4 दिवस मुंबईची ट्रॅफिक निघली नाही पाहिजे. मांगाची ताकद आणि अंबुजाची वाय मुंबईत दाखवायची आहे. ज्ञानीची वाय तिथं करायची, नुसती अंबुजाची वाय.
आहे का नाही? तर उद्याच्या आजच्या या मोर्चातून सगळ्यांना मी आवाहन करेल की जेव्हाही मुंबईचा मोर्चा निघेल तेव्हा आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हायचंय. काल परवा याच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जेव्हा झेंडावंदन होतं तेव्हा पालकमंत्र्याच्या समोर आपला धाराशिवचा कार्यकर्ता अभिजित देडे याने आत्महत्येचा प्रयत्न केला, आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा कार्यकर्ता आहे तो. आता आत्मदहन करायचं नाही, सरकारचं नुकसान होईल, आमच्या नादी लागू नका. सरकारचं नुकसान होईल, आमच्या नादी लागू नका. देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या नादी लागू नका. आमचा लढा शांततेने चालू आहे. जर रस्त्यावर उतरलो तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. हे या धाराशिवच्या मोर्चामधून मी आपल्याला आवाहन करत आहे. आपण सर्व या मोर्चामध्ये आलात. सुंदर असं नियोजन आयोजकांनी केलं, त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय संविधान. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय माजी मंत्री प्राध्यापक जी लक्ष्मणरावजी ढोबळे सर यांना विनंती करतोय, सन्माननीय आहात. आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी तमाम समाज बांधव आपली आतुरतेने वाट पाहतो आहे. सन्माननीय ढोबळे सर. पन्नास वर्षाचा कालावधी हा हिस्सा वाटून घेण्यामध्ये गेलेला. त्यामुळं आपण त्यांच्याकडे फारसं कधी या वाटणीकडे बघितलं नव्हतं. त्यामुळं आपलं नुकसान झालेलं. व्यासपीठावर सगळी मान्यवर मंडळी बसलेली आहे, ज्यांनी कष्ट केले. मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात माय बहिणींनी, लेकी बाळींनी गर्दी केली. त्यापेक्षा पोस्टर लावलेले जे फोटो दिसत आहेत, या फोटोनी जास्त कष्ट केलेले आहेत, म्हणून हे सगळे फोटो लागलेले आहेत. एकदा त्यांच्या नावाने टाळ्या वाजवणं जास्त चांगलं. मी बाय बहिणीचं अभिनंदन करतो. 25 वर्ष सभागृहात काढले. मंगळवेढ्यावरून जाताना प्रबोधन यात्रा घेऊन जायचं आणि येताना नागपूरवरून रस्ता बदलून पुन्हा प्रबोधन यात्रा करीत गावाकडे यायचं. 3 वेळा या पद्धतीनं लोकांचं जागरण करण्याचा प्रयत्न केला, पण देवा शपथ समाज जागा झाला नाही. परंतु आनंदराव पिसाळण्यासारखे शिव्या द्यायला लागले, मग मात्र समाज खडबडून जागा झाला आणि सगळेजण घरातूनच निघताना पायतान घेऊन निघाले. त्यांचं मी अभिनंदन करतो. मी वाईट बोलणार नाही, त्यांच्याविषयी शिव्या देणार नाही, पण स्वागतासाठी त्या लोकांनी तयारी करून ते घरातून बाहेर पडले. लेख माती सकाळी लवकर उठून स्वयंपाक आवरून सगळी झाडलोट घराची सगळी कामं करून या ठिकाणी मोठ्या संख्येनं लेकी बाळी आज हजर राहिलेली आहेत आणि बऱ्याचशा लेकींनी अंगावर पिवळी साडी परिधान केलेली आहे. याबद्दल मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. अजूनही 1-2 जिल्ह्यात कुठेतरी जरा झेंडा वेगळा दिसतोय. आता एकदा सगळ्यांनी हे मान्य करूया, पिवळा म्हणजे पिवळा झेंडा. त्याला कुठल्या आता कमिटीची गरज नाही. आता सगळ्यांनी मान्य केलंय आणि असा झेंडा घेऊन आलात की तो आपला झेंडा आहे.
खंडोबाचा झेंडा आहे, आपल्या माणसांचा झेंडा आहे, म्हणून तो स्वीकारायचा आहे, लहुजींचा झेंडा म्हणून मान्य करायचा आहे. मी चळवळीबद्दल काहीही बोलणार नाही. माय बहिणीनो, पाया पडून कळकळीची विनंती करतो, आपल्या पोराला शाळेत पाठवा. एकदा ते पोरग कलेक्टर झालं, सुधाकर आमदारांनी सांगितल्याप्रमाणे जर आपलं पोरग कलेक्टर झालं आणि पायताना सगट प्रस्थापिताच्या उराडावर थैथया नाचायला लागलं, ते आपलं समाधान पूर्ण झालं. आया बहिणीनो, त्याला नाचायला शिकवा, त्याच्या 7 पिढीचा हिशोब विचारा. आमच्या या सगळ्या गोष्टीला का विरोध होतोय त्याच्याबद्दलचं आत्मपरीक्षण करा. आज आपल्याला माहिती असेल, रक्त सांडायला आम्ही उमा गेला, जयभीम म्हणायसाठी गेला, जयभीम म्हणत त्यानं श्वास सोडला, त्याची त्यांना कदर नाही. तुम्ही एवढ्या चळवळी केल्या, त्याची त्यांना कधी भीती वाटली नाही. परंतु गेल्या 50 वर्षात मी सभागृहातला साक्षीदार आहे, या माणसांना आता आपली भीती वाटायल. कारण आता जी तुम्ही माणसं जमलाय, सगळ्यांनी तुम्ही एकाच वेळेला नुसतं इरविनला जातो एवढं म्हणालात तरी त्यांना भीती वाटेल. बाया माणसं बसलेली आहेत, मी संयमानं बोललं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण शांतपणानं ऐका. आणि माय बहिणीनो, आपला उद्धार होतोय, तो उद्धार कधी थांबल? एकाच वाक्यात उत्तर आहे, आपला उद्धार थांबायचा असेल तर फक्त स्पर्धा परीक्षेत आपल्या पोरानं भाग घेतल्याशिवाय आपल्यावरची ही लढाई थांबणार नाही. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन स्पर्धा परीक्षेत जास्त काम केलं पाहिजे, तरच या गोष्टी थांबतील, असा माझा आपल्या समोर दावा आहे. या ठिकाणी आज महार वस्तीत पहिल्यांदा कोतवाल गेला, महार वस्तीत पहिल्यांदा पोलीस पाटील गेला, आणि त्या वस्तीत पोलीस पाटला सगट, कोतवाला सगट, तहसीलदार गेला आणि प्रशासनाची महार समाजाला ओळख झाली. आपण कुठं होतो? बाबासाहेबांच्या आव्हानानं शहराकडे चला असं सांगितल्यानंतर बौद्ध समाजानं गावं सोडली आणि तो शहरात गेला, मुंबईत गेला. तिथली जात आधीच संपलेली होती आणि तिथं त्यानं शिक्षणाची कास धरली आणि शिक्षणानं मोठा झाला, कलेक्टर झाला, प्रांत झाला, IAS अधिकारी झाला. आज महाराष्ट्रामध्ये महार समाजाचे 280 कलेक्टर आहेत. माझ्याकडे यादी पाहिजे असेल तर नावानिशी यादी देतो, मग मान्य करा. हे सगळं आता घडून गेलंय. त्या ठिकाणी मलिद्याचा गोळा उचलून झालाय. आता आपण फक्त खरवड काढायला चाललोय. काही हरकत नाही, अजून देखील वेळ गेली नाही. आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला आणि स्पर्धा परीक्षेत भाग घेण्याबद्दल जर आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला मान्य करायचं असेल, या सगळ्या गोष्टी पुढे न्यायच्या असतील, तर कायदा भीमाचा
फायदा मांगाचा एवढंच समीकरण आता नीट झालं पाहिजे. आतापर्यंत घेतला आम्ही विचारत नाही, आतापर्यंतचा हिशोब तुम्हाला विचारायची गरज नाही, परंतु आता जे आमची माणसं जागी झाल्यात आणि फायदा घेण्याबद्दल पुढे सरसावल्यात त्यांना फायदा घेऊ द्या. कारण सवलती भीमानं दिलेल्या आहेत. आता गुमान खायचं असेल तर आम्हाला खाऊ द्या, आम्हाला आडवं येऊ नका, हे सांगायला एवढीशी गर्दी पुरेशी आहे. असं गर्दीनंच मांडलं पाहिजे. या गर्दीनंच आपण या सगळ्या गोष्टीत पुढे गेलं पाहिजे. समाजातल्या ज्या पुढाऱ्यांनी लेकी बाळींची कष्ट घेतले, आज आपण भूषण गवई सारख्या सुप्रीम कोर्टाच्या माणसानं 9 न्यायाधीश जजमेंटला बसल्यानंतर 58 पानं भूषण गवईनं यासाठी खर्ची टाकल्यात आणि 58 पानामध्ये मातंग समाजाला का आरक्षण दिलं पाहिजे याच्यावर